नमस्कार मंडळी. तुम्हा सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. भारतीय संविधानानं स्वीकारलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या तत्वांशी प्रामाणिक राहण्याचा निश्चय करूया आणि स्वातंत्र्याच्या या 75ीत हसत हसत प्रवेश करण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल मार. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे सोनी लिव्हवरील शांतीत क्रांती या वेबसिरीजची संपूर्ण टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम दिग्दर्शक सारंग साठे आणि पॉला मॅग्लेन आणि वेबसिरीज मधील कलाकार लल्या अर्थात ललित प्रभाकर, अभय महाजन, आलोक राजवाडे आणि शिखा तलसानिया. मित्रांनो, तुमचं आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. तुमच्याशी शांतीत क्रांतीविषयी खूप गप्पा मारायच्यात, खूप काही जाणून घ्यायचं आहे. पण सर्वप्रथम वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, भक्तांचे तारणहार चावरे बाबा यांच्यावर बनते एक मालिका आणि या मालिकेच्या सेटवर आलेत खरेखुरे चावरे बाबा. चला तर मग त्यांच्या दर्शनाला जाऊयात. आरती झालेली आहे. चला फ्लोर क्लिअर करा, पटकन प्रसाद वाटून घ्या. चला, हे बघा, आज आपल्या चावरे बाबांच्या मालिकेचं शूटिंग बघायला स्वतः दस्तूर खुद्द चावरे बाबा येणार आहेत. हा, चलो चलो रेडी करा. हा कोण आहे नवा मित्र आहे माझा. डीओपी? हो, मग कपडे ऍक्टर सारखे घातले. काळं जे आहे ते येतं ना चालवायला? येत काय करशील ना तेवढं? ठीक आहे, ओके. चला चला चला, ते ऍक्टर चावरे बाबा तयार झाले. मेकअप झालं, येतात ते निघाले. येतील रेडी झालेत ना? चलो चलो, दाखव रे, फ्रेम दाखव जरा. बोला चावरे बाबा की स्वतः चावरे बाबा आले. बाबा बोला चावरे बाबा की चावरे बाबा, चावरे बाबा, चावरे बाबा, चावरे बाबा. योग म्हणजे ध्यान, योग म्हणजे ध्यान, ध्यान म्हणजे जप, जप म्हणजे तल्लीनता, तल्लीनता म्हणजे समाधी आणि समाधी म्हणजे मोक्ष. आता चावरे बाबा की बाबा, चावरे बाबा. बाबा बाबा मी धन्य झालो. बाबा मी धन्य झालो. बाबा, म्हणजे तुम्ही आज इथे सेटवर आलात, आमचा सेट पावन झाला. बाबा, आमचा सेट पावन झाला. माझ्यावर मालिका सुरू आहे, म्हटलं चला भेट देऊया. काय भेट आणली आहे बाबा? बाबांचा प्रसाद. बाबांचा प्रसाद. अरे नाही रे बाबांचा. अरे भेट आणली म्हणजे व्हिजिट दिली या अर्थाने म्हणालो मी. बाबा बाबा बसा ना. बाबा बाबा तुम्हाला सांगतो, तुमची आरती झाल्याशिवाय आम्ही शूटिंगला सुरुवातच करत नाही. आत्ताच आरती केली बाबा. साऊंड आता, बाबांची आरती लावा. हे काय लावलं बाबा साऊंड आता काय करताय? बाबांची आरती लावा ना. हे कुठले अर्थ? हा माझ्या अर्थ नव्हे. नाही बाबा, जरा आज तुम्ही आलात सगळे गोंधळले बाबा. असू दे. या ना बाबा, मी तुम्हाला सेट दाखवते. या. हे बघा, हे कॅमेरा असतो. हा नवा आहे, ते जाऊ द्या. ह्या कॅमेऱ्यात ना शूट होताना बाबा हे ना, हे इथे दिसतं आपल्याला. आज तुझा वाढदिवस आहे, ओळखला आम्ही. अरे वा.
बसा ना बाबा बाबा बसलेत हा अरे बाबा चावरे बाबा आले. अरे बापरे बाबा तुम्ही चावरे बाबा हे तुमचा रोल करणार आहे चावरे बाबा ऍक्टर. अच्छा अच्छा हा हा हो. मी पाया पडायला पाहिजे ना. पड ना मग. नाही नाही काय नाही पडतो म्हणजे वा वा वा. मागच्या जन्माची पुण्याई भाग्यवानच आहे मी. हो. प्रत्यक्ष मला तुमचा रोल करायला मिळतोय. मी काही परमेश्वर नव्हे. परमेश्वर असला तो चराचरात आहे, तुझ्यात आहे, याच्यात आहे, आज त्याच्यात तर कन्फर्म आहे, या दोघांच्यात आहे. बाबा हे हे समोर बसले त्यांच्यात बाबा. हो शांती तिथे क्रांती हेच नाव आहे ना त्यांचं. त्यांच्यात तर थोडासाच आहे, टेम्पररी आहे, कारण ते प्रमोशनला आलेले आहेत म्हणून टेम्पररी त्यांच्यात परमेश्वर आहे. मी तुझ्यात आहे, तू माझ्यात आहेस. ही याच्यात आहे, ही त्याच्या. आणि मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? मी चावरे आहे. जसा मी चावरे तसा तू चावरे. हे तर कन्फर्म 100% चावरेच आहेत सगळे. जशी तू सुद्धा बालका चावरे आणि तू सुद्धा चावरे. नाही बाबा, मी शिंगारे. शिंगारे? माझं आडनाव शिंगारे बाबा. हो असू दे असू दे. ये बालका तू जरा मागे हो, नवीन आहेत ना. ये बालका ये. शिंगारे आमचा एक भक्त आहे शिंगारे, त्याचं आडनाव शिंगारे. नेहमी पत्र पाठवत असतो आम्हाला, आमचं नाव घ्या स्किटमध्ये, आमचं नाव घ्या स्किटमध्ये. शिंगारे तुमचं नाव घेतलं बरं का आम्ही. शिंगारे आज या मालिकेत काम करतेस ना तू? हो बाबा. आम्ही बघितलंय फार छान काम करतेस तू. बाबा आज माझा पहिलाच दिवस आहे. आम्ही आतल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे बालका, आतल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. बाबा, मी धन्य झाले बाबा. असू दे. ये बालका काय नाव काय म्हणालास? प्रभाकर मोरे. हा चावरे म्हणायचं, चावरे. लक्षात आलं? छान काम करतोस तू. थँक्यू. उत्तम. मी बघितलंय काही तुझे एपिसोड्स म्हणतात ना त्याला, भाग बघितलेले आहेत. थोडासा लाऊड करतोस. आणि तुमचा हा जो चेहरा आहे ना तो माझ्याशी मिळता जुळता नाहीये, कळलं का? बाकी सगळं ठीक आहे. नाही सिरियलमध्ये कसं ओरिजिनल चेहऱ्यापेक्षा आहे ना देखना चेहरा महत्वाचा असतो. जगाच्या ठाई अज्ञानाचे तळे, सूक्ष्म कीटक अधिक वळवळे, अशी परिस्थिती आहे, कळलं का? बोला. चावरे बाबा की जय. बाबा की जय. आता माझ्यामुळे खोळंबा नको तुमचा, ठीक आहे? जो काही राडगाडा आहे तो सुरू ठेवा संसाराचा. या बाबा. येतोय. बास 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 बास. अरे वा, गोड आहेस, गोड आहेस. हा, रोजचीच आहेस. बाबा म्हणजे आज तुम्ही सेटवर येणार म्हणून आम्ही स्पेशली प्रसाद म्हणून बासुंदी बनवली आहे बाबा. चला स्वस्त शीघ्रम. नाही बाबा तुम्ही नका जाऊ, तुम्ही बसा इकडे. तुम्ही कुठे आलात? बासुंदी म्हणालात तुम्ही? नाही म्हणजे स्पॉट आता घेऊन येईल. स्पॉट आता बाबांसाठी एक वाटी बासुंदी आहे ना. नको राहू दे. नाही नाही मला वाटी नको, मला कटोरा हवा. वाटी ही सामान्यांची असते, फकीराचा कटोरा असतो. कटोरा भरून बासुंदी आणा. कटोरा भरून बासुंदी आणा. चावरे बाबा की जय. चावरे बाबा, चावरे बाबा. बासुंदी आली बाबा. बासुंदी. मी सीन समजवतो. चावरे बाबा तुम्ही तयार आहात? हो मी माझ्याकडून काही अपेक्षित आहे का? नाही बाबा तुम्हाला नाही, मी ह्या चावरे बाबांना म्हटलं. अच्छा हा बरोबर. तुम्ही मगाशी मीच म्हणालो, मी चावरे, हा चावरे, सगळे चावरे. नाही बाबा, मी शिंगारे. हिचे काहीतरी करा, बेसन घाला तिला. नाही आपण मी सीन समजवतो. सांगा ना. विराज तुझ्या पायातली ताकद गेली, ठीक आहे, आणि तू विव्हळतोयस. मंगल तू याची बायको, आणि तू बाबांचा धावा करतेस. बाबा माझ्या नवऱ्याच्या पायात ताकद आणा. बाबा स्वतःच्या पायावर उभं करा त्याला. मी तुमच्यासमोर पदर पसरते. त्याच वेळी बाबा आपले एंटर होतात. बाबा एंटर झाले की मग तू बाबांच्या पाया पडते. बाबा बोलते तू नको सांगूस, मला सगळं माहिती, मी अंतर्यामी आहे. आणि मग बाबा तुम्ही विराजच्या नडगीवरून हात फिरवता. हा नाही मी हात फिरवीन, त्याला चालेल? काय चालेल? नाही मला कळलं नाही काय चालेल म्हणजे. ते नडगीवरनं हात फिरवायला त्याला चालेल काय?
नडगी म्हणजे कोणता अवयव वाटलं तुला? डायरेक्ट नाव कसं घ्या नडगी याला नडगी म्हणतात ना. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं? मग ही अहो, ती नरडी नडगीवर ना हात फिरवतो नडगीवर हात फिरव. आणि नंतर बाबा तुम्ही तुमचा उपदेश त्याला सांगता. हा. उपदेश काय आहे तुमचा? योग म्हणजे ध्यान, ध्यान म्हणजे जप, जप म्हणजे तल्लीनता, तल्लीनता म्हणजे समाधी आणि समाधी म्हणजे मोक्ष. बोला चावरे बाबा की जय. चावरे बाबा, चावरे बाबा. बाबा बाबा लहान तोंडी मोठा घास घेतोय. आम्ही हिला व्यसन घालू, तुम्ही हिला व्यसन घाला. खूप होतंय. तर लक्षात हा राहायचं. उपदेश तुम्ही याला हो, सांगायचा. हो, हा. विराज हा उपदेश ऐकला तुझ्या पायात ताकद येते. तू उभा राहतोस, नाचायला लागतोस आणि मग तुम्ही बाबांच्या पाया पडता. कळलं सीन कळलं हो, सर, हो. तुम्हाला? आपण सुरुवात करूया. रेडी आहात? हा, एक हो, मिनिट सर. झालं हा. ओके चल चला. बस बस बस. पोझिशन घ्या. चला हा स्क्रिप्ट स्क्रिप्ट घे ना. चल ना लवकर. हा आता हे चला रेडी. शूटिंग सुरू कर. विराज पायात वेदना येतात, विवळतोय हा. ओके कंट्रोल. हा चलो इथे कॅमेरा. रेडी. रेडी आहे सर. रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. हो शांत व्हा इथे टेकून बसा. घाबरू नका. बाबा आत्ता येतील. मी बाबांचा धावा करते. बाबा बाबा माझ्या नवऱ्याला स्वतःच्या पायावर उभं करा बाबा. बाबा मी पदर पसरते बाबा. कोण? चावरे बाबा आहेस ना की स्पायडरमॅन आहेस? सावकाश 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 जरा. बॅलन्स घ्यायला चावरे बाबांचा रोल करताय, विसरू नका. नाही. हा लक्षात आलं. चावरे बाबा नाही, होय. या 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 परत क्रोध नकोय. नाही, 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 आपण यांच्यावर कसं रागवणार हा? सॉरी हा. ऐका ना नाही, नाही, ठीक. बाबा आले, जरा इज्जत घालू नका. चला रेडी. रेडी रोल प्लेज. आता हे परत रोलिंग. सीन परत घेणार. हा, त्याला ऍक्शन. आई ग मला असं वाटतं आता मी परत कधीच चालू शकणार नाही. असं बोलू नका हो. मी बाबांचा धावा करते. बाबा बाबा माझ्या नवऱ्याला स्वतःच्या पायावर उभं करा बाबा. बाबा मी पदर पसरते बाबा. बाबा बाबा यांना बाबा. अरे मला सांगायचं नाही. मी अंतर्मामी आहे. मामी कसं असेल? अंतर्मामी म्हणाला तो. काय काय बोललात तुम्ही चावरे बाबा? ते अंतर अंतर मामी कुठून आणले? अंतर्यामी असा शब्द आहे ना, म्हणजे सगळं माहीत असलेला स्वतःहून. पाठ केलं होतं पण ते तोंडात ते आज बाबा आलेत म्हणून हा. अंतर्यामी कळला शब्द अंतर. बाबा सॉरी जरा ते हरकत नाही हरकत नाही. यामीचं मामी म्हटलं. आम्ही आमच्या वेळेला तरुणपणात अंतर्यामीचं काय म्हटलं होतं? बाबा चावरे बाबा की जय. चावरे बाबा की जय. चावरे बाबा. हा, या परत या. परत जा, करा इथूनच परत करा. चला रोल प्लीज. रोलिंग. ऍक्शन. नको रडू नका. मी बाबांचा धावा करते. मला असं वाटतं आता मी परत कधीच चालू शकणार नाही. बोलू नका ना. बाबा माझ्या नवऱ्याला स्वतःच्या पायावर उभं करा बाबा. मी पदर पसरते बाबा. मला सांगायची गरज नाही. आम्ही अंतर्यामी आहोत. घेतलं घेतलं बरोबर घेतलं बरोबर. थांब बालका. ये झोप. कट कट कट. काय मुवमेंट केली? ते ही नडगी मुवमेंट सांगितली होती. नाही म्हटलं वरनं येईन असा हात अरे करीत कशाला विमान लँड करतोस? कशाला ते? चावऱ्या मुवमेंट ठरली आहे ना, कशाला करतोय नको ते? हा कॅमेरा अँगल सेट केला तिकडे. अक्कल आहे का चावऱ्या? चावरे मार का? बाबा sorry, नाही, मला वाटलं नाही माझं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही चिडचिड करताय साहजिक आहे, नैसर्गिक आहे, पण त्याला चावऱ्या म्हणू नका.
बाबा कसं आहे की आम्ही सेटवर त्या आर्टिस्टला त्या कॅरेक्टर प्रमाणे आता हे चावरे बाबा बोलतो ही मंगल हिला मंगलच बोलतो आम्ही. नाही अगदी अगदी बरोबर आहे मला मान्य आहे ना, पण काय होत आहे तुम्ही चावरे बाबा तुला अक्कल नाही ए चावरे म्हटलं की ते मला लागल्यासारखं. नाही बाबा मला- तुम्हाला माझं पण कसं सांग. नाही बाबा एक असं जसं- तुम्हाला कसं बोलेल हे ह्याच्या नाही ते कर ना नीट हा? करतो. कशाला इज्जत घालवतो नाही करतो. हा नको बाबा ऐक बाबा कसं ह्याला कळलं पाहिजे हा, ना नाही, कोणाचा कळलं. रोल करतोय आपण हो, ह्याला कळलं. कळलं पाहिजे ना बरोबर थोडं. बरोबर हा? बरोबर हा नीट करा करतो आता. आज बाबा आलेत म्हणून वाचलायस लय मारून कुत्रा का चावऱ्या आधीच सांगतोय आता कुत्र्यापर्यंत गेलात नको चावऱ्या नका माझं एवढंच म्हणणं चावऱ्या म्हणू नका. त्याचं नाव आहे ना काय मोरे नाव आहे ना मग मोरे म्हणा त्याला. बरोबर ओके ओके बाबा चावऱ्या म्हणू चला नका. चला मोरे डायरेक्ट उपदेश पासून घ्या म्हणजे खाली खाली उभा हात ना? फिरवता तिथून हा, करा. तिथून, हा. हा पहिलं मिळालंय सगळं हो. चला रेडी रोल प्लीज रोलिंग. काय रेलिंग काय एनर्जी कुठला आणलाय डीओपी नाही खरं नवीन आहे सर. चला रोल प्लीज रोल प्लीज रोलिंग. ऍक्शन योग म्हणजे सामान, सामान म्हणजे लप, लप म्हणजे ललिता आणि ललिता म्हणजे माती. जिद्दू माती माती कुठून आणलीस तू? ते मी माती आहे चावऱ्या माकडा माती आहे साड्या माकडा म्हणू नका त्याला. बाबा शांत बाबा. मी शांतच आहे त्याला चावऱ्या माकडा म्हणू नका. बाबा ह्याला कळलं पाहिजे ना हा बरोबर ह्याला कळलं पाहिजे ना एक सेकंड बाबा एक सेकंड थांबा आता काय चपात्या किती खाल्ल्यास आज चपात्या किती खाल्ल्यास आज 2 चावऱ्या माकडा चपात्या किती खाल्ल्यास आज हे नका ना हे अडीच चावऱ्या भिकाऱ्या नीट सांग किती खाल्ल्यास चावऱ्या म्हणून 3 खाल्ले 3. किती खाल्ल्यास 3 2 ठरल्या होत्या ना 3 चपात्या का खाल्ल्यास 3 चपात्या का दिल्या याला हे बघा ते चावरे बाबांचा रोल करतायत त्यांच्या असं खाण्यापिण्यावर बोलू नये. याला अक्कल नको अहो एसी रूम मध्ये जातो 5-5 चपात्या खातो नंतर अपचन होतं माहितीये तुम्हाला बाबा कसं सहन करतो ना येतो फ्लोअरवर अपचन झालं असं 15-15 मिनिटांनी दारं खिडक्या उघडाव्या लागतात आम्हाला मग अहो कोविडच्या आधीपासून मास्क घालून फिरतोय आम्ही इथे shooting करतो. माहितीये तुम्हाला हे असं याचं अपचन झालेलं सगळं चावऱ्या पात्र्या अबे तेरा बाप पात्र्या पात्र्या किसका बोलता था? अरे चावरे बाबा को पादरे बोलताय हो? नाही करणं काय नाही द्यायचं तुम्हाला परमिशन. बाबा, बंद करा ही serial. इथे चावरे बाबा कोण आहे चावरे बाबा चावऱ्या बाबाचा जो बाप आहे चावऱ्या बाबा घरी बापाला विचार. बाबा शांत बाबा बघताय आपला शांत या बस बस. कोण आहे चावरे बाबा कोण आहे चावरे? मीच आहे चावरे बाबा ये बघता तुम्ही, ये अरे ये. बापरे. हा. काय बघायचंय तुला स्वतःचा अंतरात्मा बघायचंय का स्वतःच्या ब्रह्मांडाची अनुभूती बघायची आहे? काय बघायचंय तुला बोल बालका बोल. अरे ओय. बाबू शेठचे पैसे बघायचे मला पैसे काढ कुठले पैसे? बाबू चाटा नको मारू बाबू शेठच्या हॉटेलवर तू दारू ढोसला जुगार खेळला हरला त्याच्यात बाबू शेठने तुला पैसे का बरं दिले माहितीये का कारण तू चावरे बाबाचा रोल करतो बाबू शेठ चावरे बाबांना खूप मानतात मला सांग तू असं करतो इकडे काय माणूस आहे का चावरे बाबाचा रोल करणारे हे नाही आहे हे स्वतः खरे चावरे बाबा आहेत अरे काय बोलता तुम्ही तो कुठे गेला रे तो भिकारी चावरे कुठे गेला ए इकडे रे हा बघ हा हा ए इकडे इकडे तुम्ही इकडे बाबा करे हो आहे ना दलिंदर करे हो दलिंदर किती पाप झालं रे तुझ्यामुळे त्या माणसाला मारलं मी बाबा त्या बाबांना मार बाबा बाबा माफ करा मला अरे बाबा गेले या भिकाऱ्यामुळे सगळं झालं याला घ्या. ए, ऐका ना, अरे मारू नका. अरे, माझा कांदा मुद्दा राहा. जोरदार टाळ्या. हे शूटिंग थांबूच नाही असं वाटत होतं कहर वा वा सई आल्हाददायक परफॉर्मन्स होता. कॉन्सेप्ट खूपच आवडली आणि तुम्ही सगळ्यांनी भन्नाट परफॉर्म केलं. रसिका तुझं काय बेरिंग होतं मला फार आवडलं. फारच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तू फार सुंदर केल्यास. आज विशेष शाउट आउट द्यायचं आहे मला इकडे. आज ज्युनियर गोस्वामी यांचं Yes. आगमन झालेलं आहे Yes. स्टेजवरती. त्यांचा डेब्यू झालेला आहे. पार्थेश तुझं खूप खूप स्वागत. आणि तू बाकी काही रिॲक्ट केलं नाहीस. ते सगळे तुला हिणवत होते त्याच्यात रोलिंग एवढंच म्हणून त्यांनी प्रतिउत्तर दिलं. ते भयंकर आवडलं. मजा आली गाईज. थँक्यू. प्रसादा छान होती कॉन्सेप्ट आणि बेरिंग सगळ्यांची फार मजेदार होती. रसिका आणि चेतना मजा आली फार. मोरे जो पहिला आला असतो फार विलक्षण आलास पुढपर्यंत जो आला असतो समय मस्त होतं बेरिंग मजा आली ओव्हरऑल फॅन्टॅस्टिक.
मंडळी, विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप आणि दादरचा रवी वासवानी म्हणजे ओंकार राऊत हे दोघे कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदारच्या मुलीला बघायला गेलेत. आणि या मुलीच्या भूमिकेतून या मंचावर पहिल्यांदाच एंट्री घेतेय संजना हिंदूपूर. सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. चला उडून टाकूयात बार. अरे अरे थांब. ए बस खालीकडे थांब ना जरा. सिच्युएशन क्रिएट तर होऊ दे, मग शेवटचं वाक्य बोल ना. आधीच शेवटचं वाक्य बोललास. थांब जरा. मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे ना, ती क्रिएट तर होऊ दे आधी. थांब जरा. नमस्कार. नमस्कार. मी पृथ्वीक. हो हाय ओंकार. नमस्कार. नमस्कार. यापैकी स्थळ कोणतं आहे? मी आहे, म्हणजे स्थळ बघायला आलेलो आहे. मग उडून टाकूयात बार. अरे थांबा ना, थांबा ना. आधी मुलीला बघू तर द्या आधी. अरे हो, सॉरी तुम्ही अजून आमची मुलगीच बघितली नाही ना. असो. हे मुलीचे वडील वाटतं. नाही नाही हे नाही ऍक्च्युली हे आमच्या शेजारी राहतात, शेजारचे काका आहेत. अच्छा. माझे हे खरं तर 4 वर्षापूर्वीच वारले. हो आय एम सॉरी. नाही सॉरी, इट्स ओके. मी आता सवय झाली, मला तर 4 वर्ष झाली. नाही पण हे कसं आमच्या यांनी सांगितलंय की मंगळसूत्र, गजरा बिजरा, हिरव्या बांगड्या पाहिजेत, उतरून ठेवायच्या नाहीत, त्या ठेवायच्या. वा वा वा. पाहिजे मॉडर्न फॅमिली. अगदी. आणि मी काकांना मुद्दामूनच बोलून घेतलं. काय आम्ही दोघी अगदी बायका पडतो, घरातलं कुणीतरी पुरुष हवं ना बोलायला, म्हणून त्यांना बोलवलं. अच्छा, पण मग तुम्ही यांना बोलवलं पुरुष म्हणून? दादा म्हणजे म्हणजे असं बघण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा घरचा करता पुरुष असतो ना, तुम्ही यांना बोलवलं. आता काय करता, आमच्यात कोणी करताच नाही तर काय करता. अरे, ते संजना आहे, येते बोलूया तिला. बापरे केवढी घाई झाली. ते आई बाबा येणार नाहीयेत हो बघा. हो, ते सांगितलं, ते मॅट्रिमोनियला मी सांगितलं की तुमचे आई वडील येणार नाहीये, तुम्ही आणि तुमचा लहान भाऊ. हा, हो. हा, तुम्ही दोघं जण येणार सांगितलं त्यांनी. मी बोलवते, संजनाला बोलवते. हा, हाक मारते. संजू, ए संजना ये बाळा. संजना, पृथ्वीक. हाय. पृथ्वीक, संजना. हो, फोटो बघितलाय मी त्यांचा. हो. बसा ना. हो. ए बाळा, चहा दे. थँक्यू. एक. अरे नाही मी घेतो ना प्लीज. घ्या ना. ओंक्या. हो. मी पण हो. म्हणजे वहिनी म्हणून हो. दादा दादाला आवडली आहे. आय मीन चहा आवडलाय दादाला. मग उडून टाकूयात बार. थांबा ना. हो, ते चहा आवडला असं म्हणतायत. अजून संजना आवडली का नाही आवडली ह्याच्याबद्दल बोलणं झालेलं नाहीये. थांबा जरा. तुम्ही यांचं काहीतरी करा हा फावल्या वेळात. याच्यावर काही उपाय नाही आपल्याकडे. एनिवे असो. हे हा माझा भाऊ ओंकार. लहान भाऊ ओंकार. हाय. तुम्ही लहान आहात त्यांच्यापेक्षा? हा म्हणजे वाटत नाही. वाटणारच नाही ते. आमचं बॉन्डिंगच एवढं आहे ना की आम्ही मित्रच वाटतो, समवयीन. आणि लहान मोठं कोण बाबा काय कळतच नाही. पण मोठा आहे, पण हा मोठा आहे. आणि कर्तृत्वाने तर म्हणजे आभाळाहून मोठा आहे तो, काही विचारूच नका. आणि कष्ट म्हणजे आई ग, एवढं काम करतो. रात्र दिव्याखाली बसून अभ्यास करायचा आणि डॉक्टर झालाय माझा भाऊ. अरे बापरे, एवढी तुमची हालाकीची परिस्थिती होती? नाही. घरी सगळं व्यवस्थित होतं. हो, मग दिव्याखाली का?
नाही ते दिव्याखाली बसून अभ्यास केल्यावर कसं पुढे जाऊन सांगायला छान वाटतं ना की बाबा दिव्याखाली बसून अभ्यास केला आम्ही. स्मार्ट आहे वा. आणि काट कसरी तर म्हणजे वेगळंच. एका शर्टवर अख्खं शिक्षण पूर्ण केलं दादानी. अतिशयोक्ती कशाला करतो? नाही नाही मी म्हणजे सांगतोय तेवढं कौतुक करण्यासारखं काहीच नाहीये. आहे नाही आहे. हे बघ दादा, स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कष्टाने तू तुझं करिअर घडवलंयस. फरसाण खाणाऱ्या कुठल्या मुलीच्या वादादावावर तुझं करिअर घडत नाहीये, हे लक्षात घे. सांगू दे मला. नाही काय, जी मुलगी दादाशी लग्न करेल ना ती एकदम नशीबवान. मग उडून टाकूया. अरे आओ शांत शांत बर शांत शांत. तुम्ही बोला ना. काय बोलू आणि किती बोलू. दादा म्हणजे आमचा ना एवढे लाड केलेत दादानी माझे, एवढे लाड केलेत काय विचारू नका. एकदा एखादी व्यक्ती आवडली ना त्याला की मग तो जीव ओवाळून टाकतो त्याच्यावर. असं होतं आम्ही. दादा आठवत आहे तुम्हाला भरवायचाच, तुमच्यानी हाताने भरवायचा मला एवढूच असताना. ओके. हे शर्ट पण आहे दादानी दिलंय मला. दादाचं शर्ट आहे. मी म्हटलं त्याला की माझ्यावर चांगलं दिसतंय मी घेऊ का, तर म्हणाला घेऊन टाक, मला नको. एवढा एवढा. अरे अरे तुम्ही का मनाला लावून घेताय? थांबा, तुम्हाला पाणी पाहिजे का? मी तुम्हाला पाणी आणून देते. अगं वेडाबाई विचारतेस काय? जा पटकन आण पाणी. या, मी तुम्हाला पाणी आणून देते. दादा या, मी या. पाणी पिऊन आलो. हा संजना बरं दिसतं का? असं पाणी पाजायला कोणी आत नेतं का? इकडे सॉरी सॉरी, मी पाणी घेऊन येते. हा इथे बसूनही मी पाणी पिऊ शकतो. विसर. मी आणते पाणी आण आणते. पटकन. हो. थोडस पाणी मला पण आणाच. हो हो हो. आणेल. सॉरी हा, ते एकदम बेंधळीच आहे अगदी. नाही पण असंच चालत राहिलं तर सतत पाणी प्यावं लागेल. आणि हा एकदम हेच आहे वेंधळवा. दादा पाणी. मी सुद्धा खूप इमोशनल आहे. हा खूप बोलतो पण मला खूप बोलता येत नाही. पण मी आहे इमोशनल आणि याच्यावर तर माझा प्रचंड जीव आहे. वा. दादा लहान भाऊ आहे ना, आता इंजिनिअरिंग झालं याचं. आता नोकरीला लागेल किंवा नाही लागेल पण मी तरी आयुष्यभर सांभाळणार आहे याला. वा. बघितलं, लहान भाऊ आहे ना, जीव आहे. अरे नाकारण्याचं काही कारणच नाही माझ्या दादात. पण मिस संजना तुम्हाला जे वाटतंय ते मनमोकळेपणाने सांगा, असं काय आमच्यात हे नाही. हो नाही नाही संजना, तुला जे वाटतंय ते बोलून टाक बाळा. हा हा प्लीज सांगा सांग. तुम्ही. आई, इकडे ये ना. काय ग काय? लाजते शालीन आहे. शालीन. हे काय नाही शिवका घर बापरे. काय काय झालं? काय झालं? हे बघा, म्हणजे तुम्ही त्यांना असं दाबू नका. त्यांच्या मनात नसेल, त्यांचा नकार असेल तर मला चालेल. नाही नाही तुझा होकार आहे. होकार आहे पण यांना ती असं म्हणते की मला लहान भाऊ आवडलाय, लग्न केलं तर मी त्याच्याशी करीन, नाही तर नाही करणार. हा हा असं म्हणाले. तिला लहान भाऊ आवडलाय. लहान भाऊ आवड. दादा हसतोयस तू. हास्यास्पदच सिच्युएशन निर्माण झाली अचानक, त्यामुळे हसू नकोस तू. हा म्हणजे तुला ती आवडते, तिला मी आवडतोय. हो, आता मला तुम्हीच आवडलात ना. माझं असं स्वप्न होतं की असं मला माझा होणारा नवरा अगदी राजबिंडा दिसेल. हे बघा ना, अगदी मूषकमुखी येतो. एक मिनिट. कोण आहे मी? मूषकमुखी? उंदराचं तोंड आहे माझं. थोडं 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 म्हणजे मिठाईत मला उंदराचं तोंड आहे माझं. दादा हो, अहो अजून थोडंसं तोंड बाहेर असलं असतं ना, अगदी कर्कोचा वाटला असता. खरंच. आई, कर्कोचा म्हणजे तोच ना ग, जिला प्लेट मधून खीर खाता येत नाही. एक्झॅक्टली कर्कोचा. कॅरिकोचा असं आलं तुमच्या घरात? असं आलो? असं कसं बोलताय? मला प्लेट मधून खीर खाता येत नाही?
होतो अरे ए करो तू ए पांढरी पाल खीर घेऊन ये. दादा हिला पांढरी पाल म्हणायचं ना, आधीच सांगतोय. का नाही बोलायचं हिला पांढरी पाल? ते नकोच ना अरे असं कसं नको? प्लीज. कर्कोचा बोलते रे मला, कर्कोचा बोलते मला. नाही तू शांत हो, शांत हो. चॅलेंज करते मला. नाही मी कोणी नाही खाऊ शकत. कोणी काही चॅलेंज करत नाहीये तुला, कोणी काही चॅलेंज करत नाही. तू चिडू नकोस, तू बस. मी नाही चिडत आहे. मी काय म्हणते हा. शांत व्हा. मला काय म्हणायचंय, तुम्हाला माझी लेक आवडली आहे, तिला तुम्ही आवडलाय, हो की नाही? मग तुम्ही करून टाका ना लग्न. हो नाही तसं मी आत्ताच माझं शिक्षण पूर्ण झालंय, नोकरी नाही मला, लग्न कसं काय करू मी, सांगा बरं. हो पण दादा आहेत ना. दादा म्हणाली रे मला, जवळजवळ कट केलं हिने मला. रेसमध्ये नाहीच आहे मी आता. नाही आहे. आणि ती म्हणालेत ना, तुम्ही आयुष्यभर जरी नोकरी केली नाहीत तरी ते तुम्हाला सांभाळतील. सांभाळाल ना दादा? मी याला सांभाळेन. हिला का सांभाळू? जी मला मुशकमुखी बोलते तिला नाही सांभाळणार नाही. त्यापेक्षा आपल्याला हे स्थळ नको. चला उडवून टाकूयात बार. थांब ना. थांब. इथे वाद कोणी पेटवायची ते ठरत नाही, ह्याला बार उडवायचा आहे. दादा 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 मी शांत आहे. नाही जरा मी शांत आहे. जरा शांत व्हा. एक मिनिट काय- एक- काय- इकडे. काय- काय झालं? नाही काय आहे, त्यांची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. नाही त्यांना नाही कर्कोचा होऊन खीर पिता येत, तर तुम्ही व्हा ना कर्कोचा आणि पिऊन टाका खीर. अहो. बघा एकदा आवडते का लेक माझी? बघा आवडली ना? आवडते पण अहो तसं काय आहे ना, आमच्या घरी मोठ्या मुलाचं लग्न झाल्याशिवाय लहान मुलाचं करता येत नाही हो. अरे आणि देवा. दादाचं झाल्याशिवाय मी कसं काय करणार सांगा ना मला. जरा ऑकवर्ड होतं ना ते, खूप हा. बरोबर नाही दिसत. ओ माय गॉड, असं काय करताय? हा. विचार करा ना, आपल्या दोघांचं लग्न होणार आणि मग आपण हनीमूनला मालदीव्सला जाणार. तुम्ही मस्त हॉटेल रूम मध्ये हातात वाईनचा ग्लास घेऊन, आणि ही वाईनची बॉटल तुमच्या समोर, ते पण बिकिनी मध्ये. बिकिनी मध्ये. हो नाही नाही पण मला शक्यच नाही ना, लग्न करणं मला शक्यच नाही हिच्याशी. गुड. अरे दादा मालदीवला हनीमूनला घेऊन जायचे पैसे पण नाहीत माझ्याकडे, लग्न कुठे करू. अरे दादा आहेत ना. हनीमूनला जायचे पैसे दादाकडे मागायचे, कसं वाटतं ते? हो ते पण आहे. मग नका मागू, माझी नोकरी आहे, मी आयुष्यभर पोसेन तुम्हाला. आपण माझ्या पैशांवरून जाऊया मालदीव्सला. हो दादा ती खर्च करायला तयार आहे, करू कंटॅक्ट लग्न मी. कसा असेल रे तू? दादा दादा इंजिनियर आहे रे मी, मुलगी नाही मिळत इंजिनियर्सना. इंजिनियर नाही असं म्हणतात. तुला आधीच पसंत होती तर कशाला एवढी ओव्हर ऍक्टिंग केली रे? मी खूप इमोशनल आहे. माझ्या दादाने माझ्यासाठी हे केलं, माझ्या दादाने कशाला केलं रे एवढं सगळं? काय? खरं होतं ते. खरं नाटकं केलीस, नाटकं. तुला नाटकं वाटतंय ती सगळी? नाटकं होती. ठीक आहे, मग मला नाही करायचं लग्न. नको करू. नाहीच करायचं आता. तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्नच करणार. ही परंपरा आहे ना आपली. हीच परंपरा आहे एक आपली. ठीक मिनिट, काय परंपरा? परंपरा मोडायच्या असतात, त्यासाठीच असतात त्या. उडवून टाकूयात बार. अरे गप्पनारे म्हाताऱ्या, नको बोलू मध्ये मध्ये. अरे मग मी काय करू? एक तर ऐनवेळी मला स्किट मध्ये घेता, तर एकच वाक्य देतात, ते पण कधी बोलायचं हे सांगितलं जात नाही. मग मीच आपला अंदाज काढून गॅप मध्ये बोलतो, आणि मी नाही बोललो तर मग गॅप पडतो. त्याच्यापेक्षा तू गॅप बस. तुला स्किट मध्ये डायलॉग बोलायला घेतलेलाच नाहीये. हा. इथे स्किट सुरू असताना मागे गोंधळ होऊ नये म्हणून नजरेसमोर ठेवलाय तुला. माझी चिडचिड होते या माणसाला बघून. दादा अरे दादा तू नको ना चिडचिड करू यार. हे होतंय. अरे कशाला ऐका, नाही, नाही, काय नाही. चिडचिड करतोय तू? नाही, त्यांची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. माझं ऐका, एक काम करा, एक मिनिट, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. हा. मला सांगा, तुम्हाला माझी मुलगी आवडली? हा. आवडले? तुला हा मुलगा आवडलाय? एक मिनिट, तू या इकडे, तुम्ही या गटात या. अच्छा. या गटात या. ओके. एक मिनिट. हा कुठला गट आहे? नाही तर त्यांचा गट झालाय ना. नाही पण मला पण तुमची मुलगी आवडली आहे ना. आणि मला ओंकारशीच लग्न करायचंय. हा? ओंकारशी लग्न करायचं? कर ना, कर ओंकारशी लग्न कर. काय पहिल्यांदा नाही घडत आहे माझ्यासोबत असं. काय? नेहमी असंच होतं. लहानपणी माझे आई बाबा कपडे घेऊन यायचे माझ्यासाठी, ते मी घालण्याआधी हा घालायचा आणि त्यांना म्हणायचं बघा मला छान दिसतात, मी घालणार.
माझ्यासाठी भिजवून ठेवलेले बदाम हा गट्टम करायचा. आता पण माझा बदाम गट्टम केला. दादा दादा पर्सनल होत आहे आता सगळं. अजून पर्सनल झालोच नाहीये मी विसरून जाईन तू दादा आहेस माझा. तू लक्षात ठेवलं पण नाहीयेस. दादा काय दादा? प्लीज प्लीज काय नाही. मी सांगू तुझी सगळी लफडी? काय सांगू? स्वातीबद्दल सांगू? स्वाती कोण? अरे स्वाती सोड रे. प्रमिलाबद्दल सांगू? अरे काय थांब ना. प्रमिला तर आमदाराची मुलगी होती. त्यांनी तर याला मारला असता. मी जाऊन विनवण्या केला, म्हटलं सोडा हो, माझा लहान भाऊ आहे, सोडा. तेव्हा त्यांनी सोडलं. माहितीये काय नाही. अहो हे तर काहीच नाही हो. हा इतका नालायक माणूस आहे ना, हा मेला ना तर आमची अख्खी गल्ली विधवा होईल. काही बोललो कसं? काही बोलतोय मी? वाटेल तर नाही बोलत आहे. गल्ली विधवा होईल. होईल. गल्ली. तेवढी लफडी आहेत तुझी. गप्प बस. 4 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं असतं. मला वाटेल तेव्हा सेटल झालो असतो. पण अर्ध आयुष्य याची लफडी निस्तरण्यात गेलं. याच्या जुगाराचे कर्ज फेडा, याची लफडी निस्तरा, हे सगळं करण्यात माझं आयुष्य गेलंय. आता मी सगळं सांगणार आहे. कर काय लग्न करायचं, करा याच्याशी लग्न करा. नाही असं काही करा नाही. करा करा. नाही 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 नाही, मला तुमच्याशी लग्नच करायचं नाहीये. बापरे, तुमची एवढी लपडी आहे नाही. आणि या घरात मी सून म्हणून जाऊ? नाही नाही, हे शक्य नाही नाही. नाही संजू ऐक ना, यांच्याशी नको करू, पण हा मुलगा चांगला आहे, कर्तृत्ववान आहे, तू याच्याशी लग्न करायला हरकत नाही का? आता मी तुम्हाला कर्तृत्ववान वाटतोय? मगाशी मी तुम्हाला कर्कोचा वाटत होतो. आता मला नाही करायचं तुमच्या मुलीशी लग्न. ऐका ना. ए चल रे तू. हॅलो. नाही नाही, मला करायचंच नाही. कॅन्सल. तुझ्यामुळे झाले नाही, सगळे. नाही, अरे चल घरी, काय चल घरी. अरे माझ्या सरी लग्न झालं असतं ना यार. चांगला तुझं आधी माझं लग्न झालं असतं. चल. भुताने मारलं पाहिजे तुला. लफडीच निस्तरत बसतो मी. बस. मग उडवून टाका बार. वा 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 वा, खूप छान परफॉर्म केलं, मजा आली. सई, पृथ्वी, फार सुंदर एनर्जी, फार अप्रतिम रिॲक्शन्स. तुला बघायला कायमच मजा येते. आजही आली. असाच ग्रो होत राहा. नेहमी यायचं आणि भावखाव रोल करायचे. हे काही ठरलंय का आपलं असं? हां, देतात आता. क्या बात आहे. मजा आली. शाके, ती रिॲक्शन फार ते फार सुंदर केलंस, फार सुंदर आणि छान दिसतेस. थँक्यू. संजना, तुझं या मंचावरती खूप 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 स्वागत. थँक्यू थँक्यू. खूप गोड दिसतेस आणि तुझा प्रेझेन्स खूपच छान होता. तुला बघायला खूप मजा आली. विराज, इतके पंचेस आपल्यावर फुटतात म्हणजे आपण काहीतरी बरोबर करत असू हा कॉन्फिडन्स प्लीज बाळग. मजा आली. सुंदर, छान झाला परफॉर्मन्स. प्रसादा. विराज, टोपी काढून दाखव. वा, जितके घनदाट तुझे केस तितकंच घनदाट तुझं बेरिंग सुद्धा होतं. म्हणजे असं भरपूर बेरिंग होतं तुझं असं. पृथ्वी, ओंकार मस्त, विशाखा मस्त. संजना, तू या मंचावर रंजनासाठी आली आहेस याचा आम्हाला आनंद आहे. वा वेलकम. वा. आपल्या पाहुण्यांना विचारूया की त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. सारंग. खूपच धमाल. ते पृथ्वी, तू कर्कोच्याचं जे केलं तिकडे मी संपलो होतो आणि मी बाकीच्यांची कामं बघत आलो. मी अनफॉर्च्युनेटली पृथ्वीचं हा परफॉर्मन्स म्हणजे अशा प्रकारचा परफॉर्मन्स आधी बघितला नव्हता आणि हॅट्स ऑफ, कमाल. मंडळी, बायको आणि तिची मैत्रीण यांच्या स्नेहभेटीचा बळी ठरलाय एक नवरा. बघूया त्याची अवस्था. हाय, बोल ग. अगं नाही, सायलेंटवर होता ना फोन, कळलंच नाही मला. का अगं ह्यांच्याबरोबर शॉपिंगला आले होते. जुजबी खरेदी करायची होती. जुजबी म्हणजे अशी किरकोळ खरेदी करायची होती. तू सई तामणकर यांना जुजबी शब्दाचा अर्थच बदलून टाकलाय. अगं बाई, एक मिनिट थांब. अहो कुठे राहिलात? या ना पटापट. किती हळूहळू, या लवकर. आलो आलो. तुला माहिती नाही यांचं कसं. लवकर या. हो. नाही ग आई, कुठे फारसं काही नाही घेतलंय. हे नवऱ्यासोबत असल्यावर कुठे काय व्यवस्थित खरेदी करायला देतात का? माहिती ना तुला. थोडं फारच सामान घेतलंय. अरे सारिका, एवढं सगळं घेतलंय, काहीतरी पकड ना ग. आई 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 मी करते, नंतर करते. बाय बाय बाय. पकड जरा, काहीतरी पकड. मी सगळं एकट्यानेच पकडलं, हात दुखतोय माझा. मला माहितीये तुम्हाला आवडलेलं नाहीये ना माझ्यासोबत शॉपिंगला येणं. असं बॅगा घेऊन माझ्यासोबत फिरणं तुम्हाला आवडत नाही, मला माहितीये. पण असं नेहमी फिरता का हो? कधीतरी म्हणता ना या माझ्या बरोबर. मला काही मन नाही, बायकांना मन नसतं. आम्ही काय हो घरात असतो, तुम्ही काय तुमच्या मित्रांबरोबर जाता, पार्ट्या करता. आम्ही काय रांदावाडा उष्टी खरकटी काढा, घरात बसा. आम्हाला काय मित्रमैत्रिणी नाही, आम्ही फिरायचं नाही, काय नाही. तुमचं नेहमीच हे बॅगा उचललं का म्हणून नाटकं करत. काय बोललो मी? मला नाही आवडत तुमचं वागणं असं.
पकड एवढंच बोललो. सारिका उगाच काही ओव्हर ऍक्टिंग करू नकोस, उगाच रस्त्यात तमाशे करू नकोस. माझं ऐक. मी तमाशे करते इकडे रस्त्यामध्ये मी तमाशे केले. मी गप्पा उभी आहे इकडे. रडता रडता कॉमेडी बरी सुचते तुला यार. ऐक ना उगाच लोक बघतील, 4 लोकात. ऐक ना माझं सारिका हे काय बघतील कोणतरी येतं, नको रडूस. माझं ऐक. येतं म्हणजे काय बघतील ते. ते मला रडतायत ते. बघतील ना, बघू दे ना. ताई ताई बघा इकडे हा माझा नवरा आणि मी इकडे. रीटा तू 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 अरे ही आता करून रडत होती, लगेच तू करून नॉर्मल झाली. अरे काय नौटंकी असतात या बाईक. किती खोटं आहे हे. आता किती खोटं चाललेलं सगळं, किती नौटंकी आहे. विल यू जस्ट शट अप. सॉरी. काय सारिका, तू ड्रायव्हरला डोक्यावर चढवून ठेवलं. ए हॅलो, जा गाडीमध्ये सामान नेऊन ठेव. नवरा आहे माझा, मिस्टर आहेत माझे. तू ड्रायव्हर सोबत लग्न. अगं मी का ड्रायव्हर वाटतो? मी ड्रायव्हर का वाटतो तुला समजव ना तू. अगं नाही ड्रायव्हर नाही आहेत माझे मिस्टर आहेत. आम्ही शॉपिंगला गेलो होतो ना, तर त्यांच्या हातात बॅग आहेत, बाकी काही नाही. ओ आय एम सो सॉरी. ना इट्स ओके. आय एम सो सॉरी. It's okay. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी जग्या जिजू. आय एम सो सॉरी. आय थॉट हा जग्या कोण? जग्या जिजू. तू मी जग्या जग्याशी लग्न नाही. केलंस, हॅलो मला हॅलो. सांगितलं नाही तू. मी जग्या नाही. जग्या? मी पग्या पशा. जग्या कोण आहे हा? या रीटाची ना सवयच गेली नाहीये. कॉलेजमध्ये पण अशीच वागायची. काय ग तुला ना काय करतीस? अगं तू जग्याशी लग्न करणार होतीस ना. किती सिरियस अफेअर होतं. उटीला गेली होतीस. जग्या नाहीये. नाही ते सगळं कॉलेज मधलं जुनं ते जुनं होतं ना ग. आता हे परमनंट आहे. आय एम सॉरी. जग्या कोण? अगं ऍक्च्युली काय झालं ना, मला आधी जग्याच वाटला. मी यांचा चेहरा आधी नीट बघितलाच नाही. मला ना त्यांचं पोटच दिसलं पहिलं. सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे. आय एम सो सॉरी. पण काही म्हणा सारिका, जग्या असू दे नाहीतर पशा असू दे, दोन्हीकडे पोटच होतं तुझ्या नशिबात. तिला सांगा मी सटकन वाजून माझं मस्करी करतो. तिचा स्वभावच आहे. कॉलेज पासून अशीच आहे ना ती. सॉरी रीटा, मी ना तुला ओळख करून देते. हे माझे मिस्टर काय माझं जग, माझं सर्वस्व, माझा नवरा प्रसाद. हाय हाय हाय. आणि ही माझी मैत्रीण रीटा. मी म्हटलं होतं ना माझी कॉलेजमध्ये बेस्ट फ्रेंड. आम्ही एका बेंचवर बसायचो. आणि तुम्हालाही म्हटलं होतं ना आमच्या दोघींचा आडनाव पी वर ना, मागे पुढे कॉलेजमध्ये कॉपी करायला. ऍक्च्युली जिजू ऐका ना, मला असं वाटतंय तुम्ही दोघींना खूप वर्षांनी भेटलात, तर मला असं वाटतं इथे बाजूलाच कॉफी शॉप आहे, आपण तिथे जाऊन बसूया का? ऍक्च्युली जिजू काय ना, मला 2 मिनिटात निघायचं. यु नो माझा हॉबी वाट बघतोय ना. सो नाही काय हातात जरा वजन जास्त आहे. बाकी काय पण दुखतायत जरा हात. पण मला आपण इथे या एरियात, म्हणजे तू कशी काय इकडे? अगं इथे कशी, मी इथे शिफ्ट झाले सिद्धेश्वर नगर मध्ये. काय सांगतीये? सिद्धेश्वर सोसायटी आमचीच सोसायटी आहे ती. तुमची सोसायटी? डोंट टेल मी जीजू बिल्डर आहे. सॉलिड लॉटरीला हेड गाय. कसले मेले डोंबलाचे बिल्डर, साधे इंजिनियर आहे. 30 वर्षाचं लोन चालू आहे घरावर, ते भेटताना नाकी नऊ येणार आहेत, आयुष्य जाणार आहे त्यातच. कसले मगाशी ड्रायव्हर म्हणालीस ना, तसेच असतात ते बिल्डर. तिच्या आधी तुला सटकन वाजवीन. तू माझा अपमान करतेस, तुला कळतंय का? आय एम मेकॅनिकल इंजिनियर. मेकॅनिकल मला वाटलं. अगं पण आता तू इथे आलीस ना सिद्धेश्वर सोसायटीत, मग आता आपण भेटायचं, वरचवर भेटायचं आपण. आणि कसं आहे ना सारिका, दूरियों से ही पता चलता है कि नजदीकियां कितनी खास होती हे दुखायला लागलंय. आपण कॉफी शॉप मध्ये जाऊन बसून नाही, माझ्या हातात वजन खूप आहे. नाही ऍक्च्युली मला 2 मिनिटात निघायचंय. ते काय ना, माझा हॉबी वाट बघतोय ना. सो यू नो हे म्हणजे ठीक आहे, म्हणजे मला हे खाली ठेवावं लागेल. काय तुमचा धसमुसळपणा आहे? एवढ्याशा बॅग हातात घेऊन उभं राहायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सोड ना जीजू, सगळं पडलं आता इथे रस्ता.
सारिका तू ते सोड ना, जीजू उचलतील. बाकी बोल, कशी आहेस, काय म्हणतेस? मी मस्त. किती वर्षांनी भेटली आहेस तुम्हाला. हे तुला अजून कोणी भेटतं की नाही? अगं ती आपल्या कॉलेजमध्ये होती माहिती का, योगिता. ती पण इथेच राहते आपल्या एरियामध्ये. काय सांगते? पण तिला फोन लावायचा का? अरे हो आहे ग माझ्याकडे तिचा. आपण व्हिडिओ कॉल करूया Yes, तिला yes, yes. आणि तिला ना सांगूया. तिला सांगू नको, मी आहे. हाय हाय योगिता. हाय सारिका, कशी आहेस तू? ओ माय गॉड, मी मस्त. तू कशी आहेस? मी मस्त. ऐक 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 ऐक. मी आता एका ठिकाणी आहे अँड Okay. गेस व्हॉट, मला आता कोण भेटलं असेल सांग? जग्या. हा कोण आहे? जग्या कोण? मैत्रिणीशी बोलते ना, डिस्टर्ब नको ना करू. थांबू ना जरा. अगं नाही, जग्यात नाही. ए रस्ता काय चाललंय? कशी आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? बापरे, किती दिवसांनी बघते तुला. ए यार, आपण भेटूया ना. तुला माहिती आम्ही अचानक दोघी रस्त्यात भेटलो. हो ए तुम्ही दोघीच आहात? नाही नाही, माझं मिस्टर फ्रेंड सोबत. हे बघ ना, हे बघ. नमस्कार. कोण? सारिका. हा कोण? अरे हा कोण गेला मध्ये? नमस्कार. सॉरी हा. सॉरी. ए बुटक्या इकडे रे. ते नव्हते. कोणतरी असतं हॅलो ना गं, योगिताजी. हाय. ते नव्हते, मी आहे यांचा मिस्टर. हाय. हॅलो जग्या भाऊजी. हा कोण आहे जग्या? तुझ्या जग्यात फक्त काय जग्याच होता आधीच्या? अगं योगिता सोड ना. मलाही वाटलं आधी तो जग्याच आहे, पण जग्या वगैरे कोणी नाही. आणि एवढं काही खास स्पेशल असं काही नाही हिच्या मिस्टरांमध्ये बघण्यासारखं. ऐक ना योगिता, आपण भेटूया. आम्ही पिक सेंड करतो आणि तुला send Yes, करतो. yes, भेटू. Bye, bye, Yes, bye. Bye. ए चल, बाय 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 सारिका. निघतेस फायनली मी तू? निघते. बरं. हा चल बाय. भेट पण नक्की. निवांत भेटूया. येस येस. बाय बाय जेजू. हा बाय बाय. बाय उचलत ना सगळं. बाय. बाय बाय करा ना तिला. कसा करू हा? बाय बाय. बघतेस ना हाता. मी निघते. बाय बाय. बाय सॉरी अगं सॉरी. बाय सारिका. बाय बाय जीजू. फोन कर. बाय द वे जीजू, तुम्ही काय करता? आ? काय करता तुम्ही बाय द वे? हे मस्त जमलं. बाय 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 द वे. मस्त आला तुम्ही पटकन. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. आपण ना इथे कॉफी शॉप मध्ये जाऊया. मी सगळं तुम्हाला समजावून सांगतो. नाही तसं. मी सेल्स कसा करतो, काय मशीन कशा बनवतो, सगळं इथे कॉफी शॉप मध्ये जाऊन बोलूया ना. हे जीजू कसं- अजिबात थांबत नाही. मी मगापासून सांगते मला 2 मिनिटात निघायचंय. माझा हबी वाट बघते, पण जीजूची बडबड संपत नाही हा जीजू. जीजू म्हणजे तुम्ही ना खूप अगं, बोलायला तू 2 आवडतं. मिनिटं बोलते पण तू जातच नाही. तुला कळतंय का? जा ना. तू 2 मिनिटं बोलताय. खूप funny आहे अरे, तू जीजू. जा. ह्याचा फोन आला आता काय? नवऱ्याचा फोन आला तर उचलायचा नवऱ्याचा फोन. नाही असं नाहीये. नाही प्रॉब्लेम काय आहे की त्याला ना ऍक्च्युली असं वाटतं, म्हणजे त्याला नेहमीच असं वाटतं की मी वाटेत कुठेतरी थांबले आणि कोणाशी तरी उगाच टाइमपास करते, गप्पा मारते. सो वाटतं बरोबर ओळखतात ते. वाटत नाही ते. हा बोल काय तुझं? नाही ना बेबी, मी शॉपिंगला आले. मी किती वेळा सांगू, मी नाही कोणाशी. अरे भैया ये कितने को दिया? ये कितने को दिया? ये ड्रेस पीस कैसा है? मी काय बोलू? अरे ह्याच्यात मी बोल काय असं ना. बोलायचं? सारिका तू सांग ना. हे बघ, तू जेव्हा नंदू सोबत जायचीस तेव्हा नाही का नंदू वेगवेगळे आवाज काढायचा आणि हसवायचा समोरच्याला, तसं सांग ना जीजूंना बोला. जग्या नंदू कोणत्या टोळीत होतीस तू? कुठल्या गँग मध्ये होतीस तू? हे कोण आहे ते जग्या? तुम्हाला काय करायचंय? माझ्या मैत्रिणीला मदतीची गरज आहे. बोला तुम्ही कसं हिंदी काय- में भैया जैसे बोलो. हो मी शॉपिंग करतेय. भैया ये एक टॉप कैसे दिया? ये है 100 रुपया. सस्ते में ये लौटे सेले ये रास्ते के बहुत सस्ते में लौटे सेले ये लौटे सेले ए कैसा दिया रे? क्या कैसा दिया? 20 में दे ना, 20 में. अरे पण काय देऊ मी? काय विकतोय? आता एवढं बोंबलतोयस तर काहीतरी विकतच असशील. सटकन लॉट ये शेले गळ. बघितलंस मी म्हणलं ना तुला, मी शॉपिंग करते. चल आता फोन ठेव. थँक्यू जीजू. ठेवला फोन. थँक गॉड. काय बाई, एकेकाचे नवऱ्याचे संशय असतात नो नो ना. नो, तो संशय नाहीये.
ऍक्च्युली त्याला असं वाटतं की मी रस्त्यात कुठेही रेंगाळते. आता बघ ना, आपण इतक्या वर्षांनी भेटलोय, पण मी 2 मिनिटं तरी गप्पा मारत उभी आहे का तुझ्याशी? नाही, नाही. मी निघतेच आहे ना मग. निघून आता खरोखर म्हणजे आता बस झालं आता हा निघे Okay, निघे okay, मी आता हा निघते. Yes, कधीतरी नवऱ्याला घेऊन घरी या रविवारची सुट्टी हो, बिट्टी. नाही ऍक्च्युली त्याला रविवारची सुट्टी नसते, ते सांगायचंच राहिलं. ऍक्च्युली जिजू त्यांना ना रविवारची नका सुट्टी सांगू. नसते, नका ते ना सेल्स डिपार्टमेंटला आहेत ना. नाही ऐका ना, तसं मला. नाही प्रॉब्लेम असा झाला की ते आधी ते प्रोडक्शनला होते, पण नंतर त्यांना कळलं की सेल्सला जास्त payment आहे. So he shifted to अरे sales बापरे ऐका ना, एक काम करा तुम्ही हिला फोन करून सांगा ही घरी आरामात मला सांगेल. नाही ऍक्च्युली मला तुमच्याशी सारिका एक मिनिट मला मला ऍक्च्युली नाही मैत्रीण आहे माझी. सारिका जिजू खूप फनी आहे. जिजू तुम्ही पण ना अजिबात थांबत नाही. मी म्हणते मग बस मला 2 मिनिटात निघायचंय, माझा हबी वाट बघतोय, पण तुझं ब्ला 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 तोंड चालूच आहे. जरा बूट नीट कर गं बाबा. मला कळतंय सगळं. ए ऐक ना, मी काय म्हणते, इतक्यात तू कुठला OTT वर सिनेमा पाहिलायस का? मिमी. तेच तू कुठला पाहिलायस? मिमी म्हणजे मिमी नाही, मिमी म्हणजे मिमी. मिमी परम परम तोच. My मला खूप God. आवडला. मला ते गाणं इतकं आवडलंय. प्राजक्ता माळीने काय मस्त डान्स केलाय, काय केलाय त्याच्यात. पंजाबी ड्रेस मध्ये काहीतरी वेगळीच छानच दिसते. नाही अगं, त्या सई तावणकर आहे. अच्छा, ती सई तामणकर आहे. ऑफकोर्स. मग ते कॉमेडी शो मध्ये ती डान्स करते ती कोण? ती प्राजक्ता माळी. मला ओळखू कशा नाही येत दोघी जणी. अरे चला ना दोघी सिमिलर आहे एवढं काय नाही. चला पटकन निघूया, चला आपण चला बापरे. आणि अगं तुला कळलं का? चला काहीतरी आवाज आला ना? नाही आपण निघूया असं. हो जिजू, तुला कळलं का ग सारिका? काय? जो बायडनला 6 महिने पूर्ण होत आहेत अध्यक्ष होऊन. हो. कसा वेळ जातो ना कळतच नाही ना. मामा आहे तुझा जो बायडन मामा आहे तुझा? नाही, पण जिजू हा? कसं- गेलेस कधी विजा आहे तुझ्याकडे? अहो तसं नाही, आपल्याला जनरल नॉलेजची माहिती कशाला पाहिजे हवंय ना. general knowledge? आणि अगं तुला कळलं का? बाप रे, पेट्रोल 100 रुपये. किती क्रुएल आहे हे. आज 108 रुपये आम्ही आता भरलो होतो. अरे Don't tell पेट्रोल me. वाढलंय त्याच्यावर देश काय बोलत नाही. तुम्ही कशाला गप्पा मारता इथे? निघा ना, काय चाललंय तुमचं? हे क्रुएल जास्त, माझे हात दुखतायत. हो. तुम्हाला कळतंय पेट्रोलचा भाव? तुम्हाला मी बोलतो, तुम्हाला बोलूया, आपण कॉफी शॉप मध्ये जाऊया. नाही कॉफी शॉप. सॉरी, काय सॉरी, आपण जाऊया. कॉफी शॉप वरून आठवलं मला. कॉफी शॉप. नाही लास्ट आहे, सांगू जिजूंना? नाही नाही, रीता, come on नाही, या. मला ऐकायला पाहिजे. जग्या नंदू आता कॉफी शॉपचं काय? कॉफी शॉपचं काय? जिजू, आम्ही ना कॉफी शॉप मध्ये गेलो होतो आणि आम्ही तिथे कॉफी प्यायला. हा ठीक आहे. हा कॉफी प्यायला नाही ग. हा मग काय नाही, एवढंच सांगायचं होतं. हाड कॉलेज घाण हे पकडा. हे पकडा नाही तर हे सगळं बसा. मारा इकडे. नाही इकडे, मला नाही जायचं शॉपला. असं नाही वागायचं. 1 मिनिट इकडे या ना. सगळं टाकून गेले. किती विचित्र आहे तुझं हबी. सगळं तुझ्या एकटीवर कसं सोडून जातो? नाही, जनरली असं नाही वागत अगं ते. आता जरा चिडल म्हणून. ऐक ना, जरा आवरायला मदत कर. 1 मिनिट, मला फोन आला, मी आलेच. ऐक रीता. क्या बात आहे. एकदम एंटरटेनिंग आणि रिलेटेबल परफॉर्मन्स. खूप मजा आली. जाणून घेऊया हास्यरसिक काय म्हणतात. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. भावात तोडलास आज, वडलास आज, प्रॉपर वडलास. फारच मजा आली. तुम्ही दोघी जेव्हा भेटला तेव्हा खरंच मुली जेव्हा भेटतात त्या अशाच भेटतात. त्या तुम्ही इतकं छान ऑब्झर्वेशन होतं तुमचं की खूप खूप रिलेट झालं त्याला. पॅडिदा, काय सुंदर एंट्रीज 2. फार मजा आणलीस. काय टायमिंग होतं पहिल्या एंट्रीचं पॅडिदा. वा, सुंदर, फारच मजा आली. सिनेमा मस्त, सुंदर. थँक्यू सर. प्रसादा. अफलातून, वा वा, बहारदार, फार मजा आली. पॅड्या, पेरू खातो की नाही आपण? पेरू, तर पेरूवरती तिखट मीठ असताना बारीक टाकलेलं, तेवढाच तुझा भाग होता, तिखट मीठ एवढाच. पण त्यामुळे जी चव आली ना ती, आहा. त्यामुळे ह्यांनी जे पेरून ठेवलं होतं ते वाजी 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 वा. रसिका,
अफलातून बेरिंग नमा फॅन्टॅस्टिक ऑब्झर्वेशन. सई म्हणाली ते 100% खरं आहे की 2 बायका भेटल्यानंतर असंच होतं आणि त्याच्या पुढे जाऊन तुझं जे झालं तेच होतं. आपलं कंटाळा येतो मला, कंटाळा. वा वा दादा वा. आणि संपतच नाही, चालूच राहतं. त्यामुळे माझ्या बाबतीत असा प्रसंग कधी घडत नाही, कारण मला कुठलीही माझ्या बायकोची मैत्रीण येताना दिसली समोरून मी तडक घरी निघून जातो. तडक, कारण मला माहिती असतं आता खूप वेळ जाणार आहे आणि आपल्याला काहीही आवडणार नाही त्या गप्पांमधलं, त्यापेक्षा आपण घरी गेलेलं बरं. पण काय ऑब्झर्वेशन आणि काय खुसखुशीत लिहिलं होतंस, फार मजा आली. वा वा, वंडरफुल. या 2 मैत्रिणींची ही स्नेह भेट आलोक तुला कशी वाटली? खूप असं टायमिंगची खूप मजा येत होती. जे काय घडत होतं ते, आणि जे सामान जे सगळं बाहेर आलंय, तर मला अशी सारखी अँझायटी की ते आवरा असं मला मला असं नीट गोष्टी जागच्या जागी असलेली मजा येते, तर त्याची एक अँझायटी तयार होत होती. पण मला तुमचं काम खूप आवडतं, त्यामुळे सगळ्यांचंच काम खूप आवडतं, त्यामुळे खूप थँक्यू फॉर दिस परफॉर्मन्स. थँक्यू सो मच.